नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आपण जो काही आजचा महत्त्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. महत्त्वाचे युद्ध सराव 2023-24 यावरील महत्त्वाचे प्रश्न. 2024 मध्ये पोलीस भरती असो किंवा अन्य कोणतीही कंबाईन असो किंवा कोणतीही राज्याची केंद्राची एक्झाम असो, सगळ्याच एक्झामसाठी हे जे काही आपण टॉपिक सिरीज आता सध्या सुरू केलेली आहे, दररोज संध्याकाळी 7:30 वाजता ती अत्यंत या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे. क्लिअर? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आता प्रश्न क्रमांक पहिला. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय पाहणार आहोत तर भारतासोबत किंवा भारताने अन्य देशांसोबत केलेले जे काही युद्ध सराव आहेत ते कोठे झाले, आवृत्ती कितवी होती आणि कोणत्या ठिकाणी संपन्न झाले याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. डेझर्ट सायक्लॉन 2024 हा जो काही सराव होता तो भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केलेला होता? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत आणि UAE या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी डेझर्ट सायक्लॉन 2024 हा सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. तुम्हाला परीक्षेमध्ये सरावाचं नाव हे तुम्हाला इंग्रजीमधूनच तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे, तर भारत आणि UAE दरम्यान कोणता सराव आहे? डेझर्ट सायक्लॉन नावाचा. याची 2024 मध्ये कितवी आवृत्ती होती तर पहिलीच आवृत्ती होती. त्याच्यामुळे या प्रश्नाला स्टार मार्क करून ठेवा. आणि या ठिकाणी हा जो काही सराव झाला तो कोणत्या ठिकाणी झाला तर महाजन नावाचं ठिकाण आहे राजस्थान राज्यामध्ये, त्या ठिकाणी हा आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. एक्झरसाइज सी ड्रॅगन नावाचा नौदल सराव कोणत्या देशामध्ये आयोजित केला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, अमेरिका. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी एक्झरसाइज सी ड्रॅगन नावाचा नौदल सराव, नेव्ही एक्झरसाइज प्रकाराची ही या ठिकाणी एक्झरसाइज आहे, ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. जर तुम्हाला असं विचारलं एक्झरसाइज सी ड्रॅगन मध्ये किती देश सहभागी झाले होते तर लिहून घ्या. पहिला आहे आपला प्यारा भारत देश, दुसरा आहे जपान, तिसरा आहे दक्षिण कोरिया, चौथा आहे ऑस्ट्रेलिया आणि पाचवा आहे स्वतः अमेरिका. हे 5 देश या ठिकाणी सहभागी झाले होते एक्झरसाइज सी ड्रॅगन या नौदल सरावामध्ये. आणि कोणत्या ठिकाणी झाला तर ग्वाम नावाचे एक ठिकाण आहे या ठिकाणी अमेरिकामध्ये, प्रशांत महासागरातील अमेरिकेचा हा एक प्रांत आहे, त्या ठिकाणी ही एक्झरसाइज झाली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. सहयोग कैजिन 2024 हा सराव भारत आणि कोणत्या देशा अंतर्गत आयोजित केलेला सराव आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत आणि जपान या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला सहयोग कैजिन नावाचा सराव आहे, जो की चेन्नईच्या किनाऱ्यावरती आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न. एक्स अयुथ्या पहा या ठिकाणी अत्यंत 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 महत्त्वाचा हा सराव आहे. याला 3-4 स्टार मार्क करून ठेवा, 100% हा प्रश्न विचारला जाणार आहे. एक्झरसाइज अयुथ्या नावाचा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत आणि थायलंड या दोन देशाच्या अंतर्गत अयुथ्या नावाचा सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला असं विचारलं कितवी आवृत्ती होती तर पहिलीच आवृत्ती होती. कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर बे ऑफ बंगाल म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये आयोजित करण्यात आला. जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही सराव होता अयुथ्या नावाचा, याच्यामध्ये काही सिग्निफिकन्स रोल आहे का, महत्त्व काय आहे का याचं, तर नक्कीच आहे. हे भारतातील अयोध्या आणि थायलंडमधील अयुथया या दोन जुन्या शहरांचे महत्त्व या ठिकाणी दर्शवतो. त्याच्यामुळे या सरावाचं नाव काय ठेवण्यात आलं आहे? अयुथ्या. आणि हा जो काही सराव आहे तो थायलंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. भारत आणि थायलंड या दोन देशाच्या अंतर्गत असलेला हा पहिला या ठिकाणी सराव होता. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. भारतीय लष्कराने एक्झरसाइज टॉपची TOPCHI टोपची नावाचा सराव कोणत्या ठिकाणी आयोजित केलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे भारतीय लष्कराच्या द्वारे एक्स टोपची नावाचा सराव. आणि महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर महाराष्ट्रातील नाशिकमधील देवलाली या ठिकाणी हा आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न. स्टेड फेस्ट डिफेंडर 2024 हा सराव कोणत्या गटादरम्यान आयोजित केलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नाटो या गटाच्या अंतर्गत. या गटाच्या अंतर्गत जेवढेही देश आहेत या देशांच्या अंतर्गत स्टेड फास्ट डिफेंडर 2024 हा सराव आयोजित करण्यात आलेला होता.
या ठिकाणी नाटो बद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. फुल फॉर्म लिहून घ्या. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, उत्तर अटलांटिक करार संघटना. मी तुम्हाला छोटा प्रश्न विचारतो, या ठिकाणी नाटोची स्थापना केव्हा झाली आणि नाटोचं मुख्यालय कुठे आहे, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत हा जो काही सराव आहे स्टेड फास्ट डिफेंडर, शीत युद्धानंतरचा सर्वात मोठा लष्करी सराव आहे, त्याच्यामुळे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. नाटो बद्दल आपण चर्चा करत आहोत, तर नाटोचा जो काही लेटेस्ट मेंबर बनला आहे 32व्या क्रमांकाचा, त्या मेंबरचं नाव आहे स्वीडन आणि त्याच्या अगोदरचा 31व्या क्रमांकाचा मेंबर आहे फिनलँड. तर नाटोमध्ये एकूण या ठिकाणी मेंबर कंट्रीज किती आहेत, तर टोटल 32 आहेत. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. एक्झरसाइज सायक्लॉन 2024 हा सराव भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत आणि इजिप्त या दोन देशाच्या अंतर्गत सायक्लॉन 2024 हा सराव आयोजित करण्यात आला होता, ज्याची दुसरी आवृत्ती आयोजित करण्यात आली 2024 मध्ये. आणि कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला, तर अंशस इजिप्त या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, खंजर नावाचा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, खंजरवरून लक्षात ठेवायचं किर्गिस्तान. तर भारत आणि किर्गिस्तान या दोन देशाच्या अंतर्गतचा 11व्या क्रमांकाचा हा या ठिकाणी काय होता, तर एडिशन होतं, संस्करण होतं, आवृत्ती होती 11व्या क्रमांकाची आणि ती हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. लक्षात घ्या मी काय सांगतोय. एक्झरसाइज खंजर हा जो काही एक्झरसाइज आहे, ही जी काही एक्झरसाइज आहे, हा जो काही सराव आहे, तो भारत आणि किर्गिस्तान या दोन देशाच्या अंतर्गत आहे. 11वी आवृत्ती होती आणि हिमाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी बरेच जण म्हणतात की सर तुम्ही काही शब्द किंवा वाक्य रिपीट बोलतात. पहा, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही माझी एक शिकवण्याची पद्धत आहे किंवा माझी शिकवण्याची एक शैली आहे असं तुम्ही समजून घेऊ शकता, बरोबर का नाही? प्रत्येक जणाचं काही ना काही शिकवण्याची एक पद्धत असते आणि मी कसा विचार करतो, मी असं इमॅजिन करतो की तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात आणि म्हणून मी तुम्हाला असं समजवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे काय होतं, काही एक दोन शब्द एक दोन वाक्य रिपीट होतात. मी या ठिकाणी खूप जीव तोडून या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे या गोष्टीकडे तेवढं लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त व्यवस्थितपणे दररोजचे व्हिडिओ पाहत चला आणि यासाठी एक सेपरेट नोटबुक तयार करा. मी तुम्हाला अजून पण सांगतो, दररोज संध्याकाळी 7:30 वाजता आपण एका नवीन टॉपिक वरती व्हिडिओ तयार करत आहोत. हे टॉपिक येणाऱ्या सर्व एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. 9वा प्रश्न लिहून घ्या. डेझर्ट नाईट हा सराव भारत आणि कोणत्या देशाअंतर्गत आयोजित केलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याचाच अर्थ काय, डेझर्ट नाईट हा जो काही सराव आहे तो 3 देशाच्या अंतर्गत आहे. पहिला आहे आपला भारत देश, दुसरा आहे UAE आणि तिसरा आहे फ्रान्स. या 3 देशाच्या अंतर्गत अरबी समुद्रामध्ये डेझर्ट नाईट हा सराव आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, एक्झरसाइज सादा तनसिक नावाचा सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सौदी अरब. बरोबर. तर सादा तनसिक नावाचा जो काही सराव आहे तो भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशाच्या अंतर्गत आहे, ज्याची पहिली आवृत्ती यावर्षी झाली आणि राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेली ही एक्झरसाइज होती. पुढचा प्रश्न, एक्झरसाइज वायुशक्ती हा सराव भारतीय हवाई दलाने कोठे आयोजित केलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजस्थान या ठिकाणी वायुशक्ती नावाचा भारतीय हवाई दलाने आयोजित केलेला सराव आहे आणि राजस्थानमध्ये कोठे, तर जैसलमेर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, वज्रप्रहार नावाचा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, भारत आणि अमेरिका या दोन देशाच्या अंतर्गत हा सराव आहे. वज्रप्रहार असं या सरावाचं नाव आहे. याची 14वी आवृत्ती संपन्न झाली उमरोई मेघालय राज्याच्या अंतर्गत. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13वा. 2024 या वर्षासाठी भारतीय हवाई दलाने जाहीर केलेले 3 मोठे सराव कोणकोणते आहेत? तर पर्याय क्रमांक डी, वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इंडियन एअर फोर्स IAF ने या ठिकाणी 2024 या वर्षासाठी 3 मोठे सराव या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत. पहिला आहे वायुशक्ती, दुसरा आहे गगनशक्ती आणि तिसरा आहे तरंगशक्ती. अशाच प्रकारचे 3 या ठिकाणी काय आहेत, सराव आहेत. कोण ऑर्गनाइज केलेले आहेत? IAF ने, इंडियन एअर फोर्स ने. पुढचा प्रश्न, युद्धाभ्यास 2023 हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे? तर 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत आणि अमेरिका या दोन देशाच्या अंतर्गतचा हा सराव आहे. युद्धाभ्यास 19व्या क्रमांकाची आवृत्ती झाली आणि अमेरिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला हा सराव होता. पुढचा प्रश्न, एक्झरसाइज बोल्ड
कुरुक्षेत्र नावाचा सराव भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केला आहे? 15 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत आणि सिंगापूर या दोन देशाच्या अंतर्गतचा 13व्या क्रमांकाचं हे संस्करण होतं. जोधपूर राजस्थान या ठिकाणी आयोजित केलेली ही एक्सरसाइज होती. एक्सरसाइजचं नाव काय आहे? बोल्ड कुरुक्षेत्र. कोणकोणत्या दरम्यान आहे? भारत आणि सिंगापूर दरम्यान. पुढचा प्रश्न, एक्सरसाइज विनबॅक्स हा सराव कोणत्या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित केलेला आहे? तर पहिला देश आहे भारत आणि दुसरा देश कोणता आहे? विनबॅक्स. याच्यावरून लक्षात ठेवा व्हिएतनाम. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जर तुम्हाला असं विचारलं विनबॅक्सची या वर्षीची आवृत्ती कितवी होती, तर 4थी आवृत्ती होती. कोणत्या ठिकाणी हा आयोजित करण्यात आला? तर हनोई व्हिएतनाम या ठिकाणी. आणि याच विनबॅक सरावाची पहिली आवृत्ती कोठे झाली? तर जबलपूर मध्य प्रदेश या ठिकाणी संपन्न झालेली होती. पुढचा प्रश्न 17 नंबरचा, एक्सरसाइज डस्टलक हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशा अंतर्गत आयोजित केलेला आहे? 17 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डस्टलिक हा सराव भारत आणि मलेशिया दरम्यान आहे, ज्याची 4थी आवृत्ती उत्तराखंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, भारतीय वायुसेनेने भारताच्या ईशान्येकडील कोणत्या क्षेत्रामध्ये प्रलय नावाचा सराव आयोजित केलेला आहे? 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शिलाँग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय वायुसेनेने भारताच्या ईशान्येकडील क्षेत्रामध्ये म्हणजेच शिलाँगमध्ये प्रलय नावाचा सराव आयोजित केलेला होता. पुढचा प्रश्न 19 नंबरचा, एक्सरसाइज जायद हा सराव भारत आणि कोणत्या देशा अंतर्गत आयोजित केलेला सराव आहे? तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी, भारत आणि UAE दरम्यान हा सराव आहे एक्सरसाइज जायद नावाचा. पुढचा प्रश्न, एक्सरसाइज सॅल्वॅक्स नावाचा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा आहे? तर पर्याय क्रमांक सी, भारत आणि अमेरिका या दोन देशाच्या अंतर्गतचा हा सराव आहे. सरावाचं नाव आहे एक्सरसाइज सॅल्वॅक्स 2023. पुढचा प्रश्न, एक्सरसाइज समुद्र शक्ती हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केलेला सराव आहे? तर पर्याय क्रमांक डी, भारत आणि इंडोनेशिया या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला हा सराव आहे. सरावाचं नाव आहे समुद्र शक्ती. पुढचा प्रश्न, एक्सरसाइज सिम्बेक्स नावाचा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला सराव आहे? तर पर्याय क्रमांक सी, भारत आणि सिंगापूर या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित केलेला हा सराव आहे, ज्याचं नाव आहे सिम्बेक्स. ठीक आहे, एकदा रिव्हिजन टाकूया. लक्षात घ्या ही स्लाइड आणि याच्या नंतरची स्लाइड अत्यंत महत्वाची आहे. लिहून घ्या. ऑस्ट्रा हिंद हा सराव भारत आणि अमेरिका दरम्यानचा आहे. दुसरा, काजिंद 2023 हा सराव भारत आणि कझाकिस्तान दरम्यान आहे. तिसरं लिहून घ्या, विनबॅक्स 2023 हा सराव भारत आणि व्हिएतनाम दरम्यान आहे. चौथा सराव लिहून घ्या, मित्रशक्ती 2023 हे भारत आणि श्रीलंका दरम्यानचा सराव आहे. पाचवी एक्सरसाइज लिहून घ्या, खंजर 2023 भारत आणि किर्गिस्तान दरम्यान आहे. सहावं लिहून घ्या, बोल्ड कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर दरम्यान आहे. सातवं लिहून घ्या, नोमॅडिक एलिफंट 2023 भारत आणि मंगोलिया दरम्यान आहे. आठवं लिहून घ्या, एकुवेरिन 2023 भारत आणि मालदीव दरम्यान आहे. नववा लिहून घ्या, वज्रप्रहार 2023 भारत आणि अमेरिका दरम्यान आहे. 10वा लिहून घ्या, युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका दरम्यान आहे. आणि 11वा लिहून घ्या, संप्रीती 2023 भारत आणि बांगलादेश दरम्यान आहे. आणि अजून एक शेवटची स्लाइड आहे, ही सुद्धा महत्त्वाची आहे. भारत आणि अन्य देशांमध्ये वेगवेगळे सराव झाले, त्या सरावांची नावे आहेत. जसं की ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलिया सोबत, वीर गार्डियन जिमेक्स आहे जपान सोबत, सूर्यकिरण आहे नेपाळ सोबत, युद्धाभ्यास तारकस सराव आहे अमेरिका सोबत, गरुडा शक्ती समुद्र शक्ती आहे इंडोनेशिया सोबत, डस्टलिक सराव आहे उझबेकिस्तान सोबत, फ्रिंजेक्स सराव आहे फ्रान्स देशासोबत, बोंगो सागर आहे बांगलादेशासोबत, इंद्र नौदल आहे रशिया सोबत, अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे ब्रिटन देशासोबत, सायक्लॉन 1 आहे इजिप्त देशासोबत, नसीम अल बहर आहे ओमान देशासोबत, अग्नियोद्धा आहे सिंगापूर देशासोबत, बालटॉप्स आणि स्विफ्ट रिस्पॉन्स हे दोन सराव आहेत नाटो देशांतर्गत, मोसी 2 आहे रशिया आणि चीन दरम्यान, आणि हरिमाऊ शक्ती 2023 आहे भारत आणि मलेशिया दरम्यान. सर्व गोष्टी समजल्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, भारत आणि भारतासोबत किंवा भारतासोबत अन्य देशांचे जे काही महत्त्वाचे युद्ध सराव झाले त्या सरावांची नावे काय आहेत, कोठे झाली, त्यांचे संस्करण कितवे आहेत, याच्यावरती आपण चर्चा केली आहे. कोणत्याही एक्झामची तयारी करा, राज्याची असो किंवा केंद्राची असो, याच्यावरती हमखास प्रश्न आजकाल विचारले जातात. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल
जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.